नमस्कार. आत्ताचा जो सेक्शन आहे त्यामध्ये आपण कॉम्प्युटरच्या कुठला एखादा कॉम्प्युटर घेतला तर त्यामध्ये कोणकोणते पार्ट्स आपल्या कॉम्प्युटरला असू शकतात त्याची माहिती आपण घेतोय, ज्याला मायक्रो कॉम्प्युटर हार्डवेअर असं म्हणतात. मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे आपण जो घरगुती वापरतो, ऑफिसेसमध्ये दिसतात, वेगवेगळ्या ठिकाणी जे कॉम्प्युटर बसलेले असतात त्या सगळ्या कॉम्प्युटरची माहिती म्हणजे मायक्रो कॉम्प्युटर. आपल्याकडे असलेले उपलब्ध असलेला कॉम्प्युटर म्हणजे मायक्रो कॉम्प्युटर. त्या कॉम्प्युटरची हार्डवेअर, त्याला जे काही पार्ट जोडलेत ते सगळे पार्टची माहिती आपण आता घेतो. मायक्रो कॉम्प्युटरचे हार्डवेअर. हा मायक्रो कॉम्प्युटर म्हणजे जनरली डेस्कटॉप आपण त्याला म्हणतो, कधी लॅपटॉप म्हणतो, वेगवेगळे छोटे जर असेल तर लॅपटॉप किंवा टॅबलेट कॉम्प्युटर म्हणतो. असे जे अनेक प्रकारचे कॉम्प्युटर आहेत हे सगळे डेस्कटॉप कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मायक्रो कॉम्प्युटर या प्रकारामध्ये मोडत असतात. आता या कॉम्प्युटरमध्ये कोणकोणते पार्ट असतात तर ते सगळे पार्ट आपण आता बघत चालणार आहे. हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरला जोडलेले साहित्य म्हणा, पार्ट्स म्हणा, रिसोर्सेस म्हणा, हे सगळं. त्यात काय काय असतं तर हार्डवेअर, कॉम्प्युटरच्या हार्डवेअरचे हे 4 भाग पाडलेले. 4 कुठले भाग आहेत तर पहिला म्हणजे सिस्टीम युनिट म्हणजे कॅबिनेट, थोडक्यात सीपीयू ज्याला सिस्टीम युनिट म्हणलंय, जो कॉम्प्युटरच्या साईडला जनरली बाजूला ठेवलेला असतो. म्हणजे थोडक्यात इथं ह्या चित्रामध्ये बघितलं तर हा जो दिसतोय हा म्हणजे सिस्टीम युनिट. हा मोठा जो पार्ट दिसतोय हा म्हणजे सीपीयू, सिस्टीम युनिट. सीपीयू म्हणता येत नाही, सिस्टीम युनिट. त्यानंतर हे माऊस आहे, कीबोर्ड आहे, मॉनिटर आहे, हे सगळे कॉम्प्युटरचे पार्ट्स. त्यात पहिला पार्ट आहे तो सिस्टीम युनिट. सिस्टीम युनिट काय करत असतो तर सिस्टीम युनिटच्या आतमध्ये कॉम्प्युटरला प्रक्रिया करण्यासाठी, कॉम्प्युटरला सगळे पार्ट जोडण्यासाठी आवश्यक असलेले सगळे जे काही कनेक्टिंग डिव्हाइसेस आहेत ते सगळे डिव्हाइसेस या सिस्टीम युनिटच्या आतमध्ये असतात. मग कोणते असतील तर मदरबोर्ड असतो, म्हणजे सगळ्यात मोठं सर्किट थोडक्यात कॉम्प्युटरच्या आतलं मदरबोर्ड ज्याला म्हणतात. किंवा कॉम्प्युटरची मेमरी, स्टोरेज वगैरेचे डिव्हाइसेस असतात ते वेगळे आहेत, परत पण मेमरी असते त्याला, तो पार्ट आहे. कॉम्प्युटरवरती प्रक्रिया करण्यासाठी लागणारं साधन म्हणजे प्रोसेसर असतो, प्रोसेसिंग युनिट असतो त्यामध्ये. हे सगळं सिस्टीम युनिटच्या आतमध्ये असतं. आणि त्या सिस्टीम युनिटला कुणीही इजा पोचवू नये, आपल्याला शॉक लागू नये, त्या पार्टवरती पाणी पडलं, खराब झालं तर खराब होऊ नये म्हणून त्याला सुरक्षित राखण्यासाठी त्याला एक चौकोनी डब्या किंवा पत्र्याचा डबा असेल किंवा कॅबिनेट असेल त्याच्या आतमध्ये सगळे पार्ट ठेवलेले असतात. याला सिस्टीम युनिट म्हणलंय. दुसरा पार्ट आहे, दुसरे जे पार्ट आहेत हार्डवेअरचे ते म्हणजे इनपुटची आणि आउटपुटची साधनं. म्हणजे कोणती तर इनपुटचं म्हणजे कीबोर्ड किंवा ज्याच्यातनं आपण माहिती कॉम्प्युटरमध्ये भरतो अशी सर्व साधनं म्हणजे इनपुट डिव्हाइसेस. दुसरं म्हणजे आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस कोणते तर ज्याच्यातून आपल्याला माहिती बाहेर मिळते, म्हणजे मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, स्पीकर असेल, असे जे साधनं आहेत ज्याच्यातून आपल्याला माहिती बाहेर मिळते ते आउटपुटचे डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइस म्हणतात त्याला. इनपुटचे डिव्हाइस आणि आउटपुटचे डिव्हाइस आपण स्वतंत्र परत बघायचं. तिसरा पार्ट आहे तो म्हणजे स्टोरेज, म्हणजे सीडी असेल, पेन ड्राईव्ह असेल, कॉम्प्युटरच्या आतमध्ये हार्ड डिस्क असते, डिस्क असते ज्याच्यामध्ये आपण ज्या फाईल्स, चित्र किंवा गाणी आपण स्टोअर वगैरे करून ठेवतो, पिक्चर वगैरे स्टोअर करून ठेवतो, ज्याच्यामध्ये साठवतो ते साठवणुकीची साधनं म्हणजे स्टोरेज डिव्हाइसेस. हे सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस असतात. प्रायमरी स्टोरेज आणि सेकंडरी स्टोरेज असे 2 भाग आहेत, ते आपण पुढे बघणार आहे. प्रायमरी स्टोरेज हे सिस्टीम युनिटच्या आतमध्ये असतं. सेकंडरी स्टोरेज हे कॉम्प्युटरच्या आतमध्येच पण बाहेरनं काढता येण्यासारखं असतं, सेकंडरी स्टोरेज. आणि चौथा भाग म्हणजे तो म्हणजे कम्युनिकेशन डिव्हाइस, ज्याच्याद्वारे आपण दळणवळण किंवा माहिती आपण संप्रेषण करू शकतो, माहिती एकमेकाला देऊ शकतो. म्हणजे ज्याच्यामध्ये नेटवर्किंगसाठी लागणारं डिव्हाइस म्हणजे इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी लागणारं डिव्हाइस, लॅनचं वायर जोडण्यासाठी डिव्हाइस आणि कम्युनिकेशन त्याला जोडू शकतो, डिव्हाइसेस जोडू शकतो. असे हार्डवेअरचे 4 भाग आपण सांगितले. त्यात हार्डवेअरचा पहिला भाग सिस्टीम युनिट. या सिस्टीम युनिटमध्ये काय काय असतं ज्याला आपण कॅबिनेट किंवा चॅसिस सुद्धा म्हणतो. काही लोक त्याला अनुदानानं सीपीयू म्हणतात, सीपीयू. पण तो सीपीयू हा नाही, सीपीयू हा त्याच्या आतला एक छोटा पार्ट आहे, डिव्हाइस आहे. त्याला आपण कॅबिनेट म्हणता येईल किंवा चॅसिस म्हणता येईल. दुसरं, या कॅबिनेट आतमध्ये सर्व प्रकारचे जे पार्ट्स असतात, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, साधनं असतात, ते सगळे त्याच्या आतमध्ये बसवले असतात. इट इज अ कंटेनर दॅट हाऊसेस मोस्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. या कॉम्प्युटर सिस्टीमला जे जे काही पार्ट जोडले ते सगळे याच्या आतमध्ये जोडण्याची सोय केली असते. हा कॅबिनेट किंवा चॅसिस याच्या आतमध्ये सगळे पार्ट्स इथे दिसत आहेत. हा जो फॅन सारखा डिव्हाइस दिसतो इथं आतमध्ये
इथं माझा माऊस तिथे गेलेला दिसत असेल तुम्हाला, आता पंखासारखं काळ्या रंगाचं दिसतंय, छोटंसं दिसतंय इथं. हे मायक्रो प्रोसेसर किंवा सीपीयू ज्याला म्हणतो प्रत्यक्षात तो सीपीयूच्या वरचा फॅन आहे. सीपीयूच्या वर लावलेला हा फॅन बसवलेला फॅन आहे. तर असे सीपीयू किंवा चॅसिस म्हणता येईल आपल्याला. दुसरं जे सिस्टीमच्या आतले इतर काय असतं तर मदरबोर्ड असतो, याचं एक मेन सर्किट असतं. ज्या मेन सर्किटवरती हा जो काही इथं तुम्हाला पांढरा भाग दिसतोय, हा पांढरा भाग दिसतोय, या पांढऱ्या भागावरती प्रोसेसर बसवला जातो. मायक्रो प्रोसेसर ज्याला आपण सीपीयू म्हणतो मागाशी तो बसवला जातो, त्याच्यावरती मग फॅन बसवला जातो. कॉम्प्युटरचा जो मेंदू आपण ज्याला म्हणतो की ब्रेन म्हणतो आपण किंवा आत्मा म्हणता येईल, तो इथं बसवला जातो. प्रोसेसर इथं बसवला जातो, या ठिकाणी प्रोसेसर बसवला जातो. हा मदरबोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड. या सिस्टीम बोर्डला आपल्याला कॉम्प्युटरला लागणारी मेमरी असेल, मदरबोर्डला मॉनिटर, कीबोर्ड, माऊस हे सगळे जे जोडलं जातं हे सगळं या मदरबोर्डला जोडलं जातं. हे मदरबोर्ड इकडच्या बाजूला ही जी पट्टी दिसते, या पट्टीच्या साईडला इथं ह्या साईडला हे जे निळ्या रंगाचं दिसतंय या साईडला इथं मॉनिटर, वरती कीबोर्ड, माऊस, इथं खाली बाजूला स्पीकर्स वगैरे सारख्या गोष्टी जोडल्या येतात. कॅबिनेटच्या मागच्या बाजूला हे सगळं दिसत असतं. आणि कॉम्प्युटरची जी मेमरी आहे ती मेमरी या काळ्या आणि निळ्या रंगाच्या पट्टीमध्ये बसवलेली असतात, इथं बसवलेले असतात, ज्याला रॅम म्हणतात. रॅन्डम ऍक्सेस मेमरी बसवलेली असते मेमरीची, ती अशी असते. या टाईपची मेमरी चिप असते. ती मेमरीची त्या काळ्या किंवा निळ्या रंगाची पट्टी होती त्या पट्टीमध्ये इथं बसवलं जातं, त्या ठिकाणी बसवलं जातं. हे व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला, हे रॅम मेमरी चिप म्हणता येईल त्याला. दुसरं म्हणजे प्रोसेसर, मायक्रो प्रोसेसर किंवा ज्याला सीपीयू म्हणतात. आपण जनरल मागाशी म्हणलं तो जो कॅबिनेट किंवा सीपीयू होता, म्हणजे जो चॅसिस होता त्याला लोक सीपीयू म्हणतात असं म्हणलं, तो सीपीयू हा आहे. आणि हा जर उलटा करून बघितला, हा दिसायला 1 इंच बाय 1 इंच एवढ्या साईजचा असतो, दिसायला 1 इंच बाय 1 इंच एवढ्या साईजचा असतो. हा जर उलटा करून मागची बाजू बघितली, खालची बाजू त्याची, तर आपल्या नाका एवढ्या कन्वेच्या नाका एवढ्या साईजचं तो प्रोसेसर असतो प्रत्यक्षात. त्या प्रोसेसरच्या सर्किटला सगळे पार्ट कनेक्ट केलेले असतात, सगळे पार्ट त्या सर्किटला जोडलेले असतात. आणि ते सगळे पार्ट बाहेरनं मदरबोर्डला कीबोर्ड, माऊस वगैरे सगळं जुळणी करण्यासाठी त्याला चकती दिलेली मोठी चौक, हा मायक्रो प्रोसेसर आहे. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटरला जर एक्स्ट्रा फॅसिलिटी काय पाहिजे असेल, आपल्या कॉम्प्युटरवरती टीव्ही बनायची सोय पाहिजे, आपल्या कॉम्प्युटरला होम थिएटर जोडायची सोय पाहिजे. होम थिएटर बघितले असेल आपल्याला, त्याला 4-4, 5-5 वायर्स असतात, ते जोडण्याची सोय पाहिजे. किंवा आपल्या इंटरनेटची एक्स्ट्रा फॅसिलिटी जोडण्याची सोय पाहिजे. आपल्याला कॉम्प्युटरला 2-2 मॉनिटर जोडायची सोय पाहिजे. किंवा आपल्याला सुद्धा प्रोजेक्टर जोडायची सोय पाहिजे. बऱ्याचशा आताच्या नवीन कॉम्प्युटरला सगळ्याला प्रोजेक्टर जोडायची सोय त्यालाच असते. समजा नसेल तर ती जोडायची सोय पाहिजे असेल तर असे एक्सपान्शन स्लॉट्स किंवा कार्ड्स आपल्याला जोडावे लागतात. एक्स्ट्रा फॅसिलिटी पाहिजे असेल तर एक्स्ट्रा सर्किट जोडावं लागतं, ज्या सर्किटला कार्ड म्हणतात. ते कार्ड आपल्याला कॉम्प्युटरला हे मदरबोर्ड जो होता या मदरबोर्डवरती इथं जो पांढरा भाग आहे, हा जो पांढरा भाग आहे इथं खाली, त्या पांढऱ्या भागावरती पांढऱ्या पट्टीवरती इथं जोडलं जातं. एक्सपान्शन स्लॉट्स किंवा कार्ड म्हणतात, एक्स्ट्रा फॅसिलिटीसाठी जोडलं जातं. एक्स्ट्रा कार्ड आपण इथं जोडता येतं, ज्याच्या आपल्याला वेगवेगळ्या फॅसिलिटीज आपल्या कॉम्प्युटरला वाढवून घेता येतात. मी मागे सांगितल्याप्रमाणे टीव्हीचं किट पाहिजे असेल, टीव्ही जोडायचा आहे, इंटरनेट जोडायचं असेल, किंवा आपल्याला लॅब जोडायचं आहे, होम थिएटर सिस्टीम जोडायची आहे, अशा अनेक प्रकारच्या फॅसिलिटी जोडायच्या किंवा वाढवायच्या असतील तर आपण इथे जोडू शकतो. असे वेगवेगळे पार्ट्स जोडू शकतो. दुसरा पार्ट होता तो इतरही काही कॉम्पोनंट्स आपण इथे बघू शकतो महत्वाचे, जे सीपीयू ज्याला म्हणलं आपण, मायक्रो प्रोसेसर. तो मायक्रो प्रोसेसर कोणता तर इथं खाली सांगितलं मगाशी, हा प्रोसेसर उलटा करून बघितला तर नाकाया साईजचा इथं प्रोसेसर छोटासा इथं मध्ये चौकोन दिसतो. हा प्रत्यक्षात हा चौकोन म्हणजे प्रोसेस असतो, हा चौकोन म्हणजे प्रत्यक्षातला हा प्रोसेस असतो. दुसरं म्हणजे काय, मेमरी म्हणजे रॅम, जे अशी असते म्हणतो रॅन्डम ऍक्सेस मेमरी. कॉम्प्युटरचे सगळ्यात महत्वाचे जे 2 पार्ट आहेत त्या 2 पार्ट मध्ये हे महत्वाचे सर्वात 2 महत्वाचे 2 पार्ट. अख्ख्या कॅबिनेटमध्ये किंवा अख्ख्या जो चॅसिस सिस्टीम चॅसिस त्या सिस्टीम युनिटमध्ये सगळ्यात महत्वाचे 2 पार्ट हे. एक म्हणजे त्याचा मेंदू म्हणजे सीपीयू, आणि दुसरा म्हणजे त्याला सहकार्य करणारं मेमरी. जे मी एखादं चित्र काढलं तर ते चित्र स्टोअर होतं ते या मेमरीमध्ये, आणि फाईल सेव्ह केल्यानंतर ते जातं हार्ड डिस्कवर, सेकंडरी स्टोरेजमध्ये. फाईल सेव्ह करायच्या आधी या मेमरीमध्ये असतात. हे जे साईड मेमरी दिसते आता त्या मेमरीमध्ये असते, इथं साईड दिसते
त्या मेमरी. हे आपले सिस्टीम युनिटच्या मध्ये असलेले महत्त्वाचे पार्ट आहेत. आता जो मायक्रो प्रोसेसर आहे त्याचं मुख्य काम काय आहे, ते काय करत असेल ते आपण बघूया. मायक्रो प्रोसेसर हे आपण दिलेल्या आदेशांचं पालन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचं संचय करत असतो आणि तो वेगवेगळ्या पार्ट्स कडून काम करून घेत असतो. म्हणजे तो काय करतो, तर तुम्ही कीबोर्डवरती टायपिंग केलं तर तुम्ही काय टाईप केलंय, कुठं टाईप केलंय, कसं दिसलं पाहिजे, कोणत्या रंगात दिसलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी दिसलं पाहिजे, पहिल्या पानावर दिसलं पाहिजे का दुसऱ्या पानावर दिसलं पाहिजे वगैरे सारख्या गोष्टी तुम्ही जे त्याला सांगितलेल्या असतील टाईप करत असताना त्या सगळ्या गोष्टी तो समजून घेतो, अंडरस्टँड करतो आणि त्याला आवश्यक असणारे जे कमांड्स असतात, प्रोसेस असतात, त्या कमांड्स आणि प्रोसेसेस त्या डेटा आणि इन्स्ट्रक्शन्सला तो पाठवून देतो. तो काय करतो थोडक्यात, अंडरस्टँड्स अँड एक्झिक्यूट द कमांड्स टू प्रोसेस द डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स. आपण जे इन्स्ट्रक्शन दिलेत, तो काही डेटा दिला टाईप करून वगैरे, तो डेटा आणि इन्स्ट्रक्शनला प्रोसेस करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जे काही गोष्टी त्या समजून घेऊन त्यानुसार तो काम करतो. हे मायक्रोप्रोसेसरचं प्रमुख काम. हा मायक्रोप्रोसेसर त्याचे मेन प्रमुख काम असतं. तसंच पुढचं रॅन्डम ऍक्सेस मेमरी, ज्याला आपण रॅम म्हणलो होतो मगाशी, तर रॅमचं काम काय, तर तो काय करत असतो, तर तो डेटा आणि इन्स्ट्रक्शन स्टोअर करत असतो प्रोसेस करण्यासाठी. म्हणजे तुम्ही टायपिंग केलेला डेटा आहे, तो टायपिंग केलेला डेटा रॅम मध्ये राहतो, प्रक्रिया करण्याच्या आधी तो स्टोअर करून ठेवतो. तुम्ही ज्यावेळेला त्याला सांगता की हे प्रक्रिया करून ह्या फाईल सेव्ह कर, त्याला तो काय करतो, रॅम मधनं ती फाईल कॉपी करतो आणि तुमच्या फाईल मध्ये सेव्ह करतो. तुम्ही टाकलेला डेटा सगळं त्या फाईल मध्ये स्टोअर करून टाकतो. पण सेव्ह करायच्या आधी लागणारा सगळं प्रक्रिया करण्यासाठी डेटा तो याच्यामध्ये सेव्ह झालेला असतो, स्टोअर झालेला असतो. त्याचं प्रमुख काम आहे. आणि ही जी काही मेमरी आहे त्याची ती तात्पुरत्या स्वरूपातली असते, ते कायमस्वरूपी याच्यामध्ये तो स्टोअर करून ठेवत नाही. म्हणजे मी कधी फाईल टाईप करतोय तर ती टाईप करेपर्यंत तो सेव्ह केल्यानंतर ती फाईल मध्ये रॅम मध्ये माहिती सगळी पुसली जाते. सगळी माहिती कुठं जाते, फाईल मध्ये सेव्ह होऊन जाते. आणि ही मेमरी एवढी स्टॅटिक असते की त्याला वीज पुरवठा होईपर्यंत, वीज पुरवठा असेपर्यंत त्या मेमरीमध्ये माहिती साठवलेली असते. वीज पुरवठा खंडित झाला, लाईट गेली की त्या मेमरीतली माहिती पुसली जाते. मग ती माहिती पुसली जात असल्यामुळं त्या माहितीमध्ये, त्या मेमरीमध्ये स्टोअर केलेली माहिती पुसली जात असल्यामुळं मग आपली माहिती कुठं तर वेगळ्या ठिकाणी परमनंटली स्टोअर केली पाहिजे. काय केलेलं डेटा असेल किंवा चित्र काढले असतील किंवा अनेक प्रकारची इतर माहिती असेल, हे सगळं काय करावं लागेल, परमनंटली एखाद्या ठिकाणी स्टोअर करावं लागेल. मग परमनंटली स्टोअर करण्यासाठी एक डिव्हाइस त्याला जोडलेलं असतं, त्याला सेकंडरी स्टोरेज म्हणतात. हे जे आपण रॅम बघतोय, हे रॅम हे प्रायमरी स्टोरेज प्रकारचं मेमरी. मग प्रायमरी स्टोरेज मधला डेटा सेकंडरी स्टोरेज मध्ये कॉपी करून घेणं हे गरजेचं असतं. हे कोण करत असतं, तर तो सीपीयू करत असतो, जो कंट्रोलर आहे थोडक्यात, प्रमुख माणूस आहे थोडक्यात. तो काय होतो, तुम्ही सांगितलं की रॅम मध्ये कॉपी करणार आणि सेकंडरी स्टोरेज म्हणजे हार्ड डिस्क मध्ये स्टोअर करणार, पेन ड्राईव्ह मध्ये स्टोअर करणार किंवा हार्ड डिस्क किंवा सीडी मध्ये स्टोअर करणार. हे सगळं काम हे आपण सांगितल्यानंतर होत असतं. आपण जर सांगितलं हे कॉपी कर, त्यात टाक, पेस्ट कर, तिकडं के, नुसतं सेव्ह कर, हे तो स्वतः आदेशांचं पालन करत असतो. रॅम हे तात्पुरत्या स्वरूपातली मेमरी असल्यामुळे त्याला टेम्पररी मेमरी असं म्हणतात. ते वरती जे दिसतंय ते टेम्पररी मेमरी. त्याला व्होलाटाईल मेमरी असं सुद्धा म्हणतात. व्होलाटाईल म्हणजे काय, जे व्हल्नरेबल असते, जे टेम्पररी असते, तात्पुरती असते, म्हणतात व्होलाटाईल मेमरी. याला मेमरीला इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असते. इट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रिसिटी असं म्हणजे त्यामुळे इलेक्ट्रिसिटीची गरज असल्यामुळं त्याला व्होलाटाईल मेमरी म्हणतात. आणि जर त्याला इलेक्ट्रिसिटी नाही मिळाली तर तो डेटा लॉस्ट होतो, इरेज होतो, पुसला जातो, तो परत आपल्याला मिळवता येत नाही. म्हणजे मी एखादी माहिती टाईप करतोय आणि टाईप करत असताना मी सेव्ह न करता समजा टायपिंग चालू आहे आणि अचानक तर तो टाईप करत असलेला डेटा